खमंग, कुरकुरीत आणि क्रिस्पी आळूच्या वड्या बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण, जिरे आणि कोथिंबीर टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच आपल्याला हे वाटायचं आहे. नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, मीठ, केलेलं हिरवं वाटण आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. पाण्याला ते चिटकल अशा पद्धतीनेच ते आपल्याला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायचीत आणि नंतर ती अशी पोळपाटावर लाटून घ्यायचीत, म्हणजे त्याच्या शिरा मोडल्या जातील. नंतर आपल्याला बेसन पिठामध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि ते एकदा मिक्स करून घ्यायचे. नंतर आळूच्या पानांना असे आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. एकावर एक असे 3 ते 4 पानं ठेवून आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचा गोल गुंडाळा करून एका भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि आळूच्या वड्या वाफवून घ्यायच्या. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वड्या वाफवू शकता. नंतर आपल्याला आळूच्या वड्या थंड झाल्या की त्या काढून त्याला चिरून घ्यायच्यात. आपल्याला वड्या जास्त पातळ पण नाही चिरायच्या आणि जास्त जाड पण नाही चिरायच्या. नंतर तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिट वड्या क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात. वड्या गोल्डन ब्राऊन रंगावरती आल्या की त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात.